बीटीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 41 श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहून सन्मुखा कर जोडून एका नमन करी साष्टांगी. एक असे माझी विनंती निरुपावी आम्हा प्रती आमचे पूर्वजने कवनेरीती सेवा केली श्री गुरूंची. 1900 वचन सिद्ध सांगे विस्तारून एक चित्ते करून मन एक शिष्य नामधारका. पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुशी भेटले वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियसा. त्याचे नाम सायन देव केली पूजा भक्तिभावे त्यावरी प्रीती अतिस्नेह आमुचे श्री गुरुमूर्तीचा. तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परी यशी ख्याती झाली दाही दिशी कीर्ती वाढली बहुते परी. येण्यापरी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नाम श्री नुसी सरस्वती भक्तवसल अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता सायन देव नामे ख्याता त्याने ऐकला वृत्तांत महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेशी आला गाणगापुराशी आनंद बहुमानशी हर्ष निर्भर होऊन या साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केशे करून पाद झाडीत भक्तिभावे करून या. करसंपुट जोडून स्तुती करी एकाग्र मनी त्रयमूर्ती तुझी जाण म्हणे श्री गुरु स्वामी या. आनंद जल लोचनी निघे संतोषे बहुमनी नवविधा भक्ती करून स्तुती केली श्री गुरूंची. संतोषणी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती माता हस्त ठेवून म्हणती परमभक्त तुझी आम्हा. तू जे का स्तुती केली तेने मन माझे झाले तुझं वरदान दिले वंशवंशी माझे दास स्नान करून संगमाशी पूजा करी स्वतःशी त्वरित यावे मठाशी भोजन करी आम्हा पंक्ती. येण्यापरी श्री गुरुमूर्ती त्या विप्रा निरूप देती गुरु निरूप जे नेरीती आला तो स्नान करून षडोपचारी कुरुशी पूजा करी भक्तीशी अनेक परी पक्वान्नेशी भिक्षा केली श्री गुरुते. भक्त वसले श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपली पंक्ती समस्त शिष्यांहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी. पुस्ती क्षेम समाधान त्याचे तुमचे वर्तमान कृपा असे परिपूर्ण म्हणून पुस्ती संतोषे. ऐकून श्री गुरुचे वचन सायन देव सांगे विस्तारून कन्यापुत्र बंधुजन क्षेम असती स्वामी या. उत्तर कंची म्हणजे जे ग्रामी वसोनी असतो आम्ही तुझे कृपेन समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू. पुत्र वर्ग बंधुजन करती संसार यातना आपली मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची. ऐकून त्याचे वचन श्री गुरु म्हणते हसून आमची सेवा कसे कठीण आम्हा वास बहु ठाई. एके समय अरण्यात अथवा राहू नगरात आम्हा सवय कष्ट बहुत तुम्ही घेवी साहू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती त्या विप्रा निरोपिती ऐकून विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारी. येणे परी श्री गुरुशी सायन देव भक्तीशी विनवी तसे परियशी संतोषेले श्री गुरुमूर्ती. श्री गुरु त्या विप्रा म्हणती जसे असेल तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार. स्थिर करून अंतकरण करता सेवा श्री गुरुचरण झाले मास 3 जाण एक शिष्य नामकरणी. वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमाशी सवय घेतले तयांशी समस्तांचे वारुणे. भक्तांसहित संगमाशी गेले श्री गुरुनिशी समय बैसते झाले अश्वत्थाशी सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करती मनी दृढ याचे अंतकरण कैसे असे पाहू म्हणते. उठविती वारा अवचिती तेने वृक्ष पडो पाहती पर्जन्य आला महाख्याती मुसळधारा वर्षती. जो का विप्र होता जवळी आश्रय केला वृक्षातळी वस्त्री करून श्री गुरुशी पर्जन्य वारा समस्त देखा. साहिले आपण भावे एका उभा राहून या सन्मुखा सेवा करी परियेसी. येणे परी या मदोनी पर्जन्य आला महाक्षुनी अनेक बारा उठोनी वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती विप्राशी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठाशी अग्नी आणावा शेकावया. निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हसुनी नको पाहू आपले नैनी उभय पार्श्वी परियेसा. येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर वेशीपाशी जाऊन थोर हकारिले द्वारपाळा. त्याशी सांगितलं वृत्तांत आणून दिला अगदी त्वरित तो घालून या भांडियात घेऊन गेला परियेचा. न दिसे मार्ग अंधकार विजेच्या तेजेचा तो नर मनी करीत असे विचार श्री गुरुंनी माते निरोपले. दोन्हीकडं पाहे म्हणती श्री गुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे ते वेळी आपली दक्षिण दिशेशी पाहता देखे सर्पाशी भिवून पळता उत्तरेशी अद्भुत दिसे महानाग वाट सोडण्या जाय राणी सवेची येती सर्प दोन्ही विप्रा तेव्हा विप्र भिवून अति शीघ्र जात असे. स्मर्थ झाला श्री गुरुशी एक भावे धैर्यशी जातो विप्र शीघ्रेशी पातला संगमा जवळीके. दुरून देखे श्री गुरुशी सहस्रदीप ज्योतींशी दिसती विप्र बहुशी वेदध्वनी ऐकत असे. जवळी जाता द्विजवरू एकले दिसते श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्रज्वल्य केले अग्निशी उजेड झाला बहुवशी झाला विप्र सावदेशी पाहत असे श्री गुरुते. दोन्ही सर्प येऊनी श्री गुरुचे वंदोनी सवेची गेले निघुनी पूर्वीच विप्र भ्याला असे. श्री गुरु कुस्ती विप्राशी कागा भय विद्यालाशी आम्ही तुते रक्षवाशी सर्प दोन्ही पाठविले. न धरी भय आता काही आमची सेवा कठीण पाही विचारोनी आपल्या देही अंगीकारी वे गुरुसेवा. गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळाते न भेने तया शिष्ये परियेसा. श्री गुरु म्हणते विप्राशी सांगेन कथा असेन सुरशी न गमे वेळ रात्रीशी ब्रह्ममुहूर्त होय तव. शंभू सांगे गिरिजेशी सर्व साध्य गुरुभक्तीशी करावी एको भावेशी जोची शिव तोची गुरु. ज्याचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारून एक चित्त करून मन एक गिरिजे म्हणत असे. गुरुभक्तीचे सुलभपण तत्काळ साध्य होय जाण अनेक तपनुष्ठान करता विलंब परिसा. नाना तपनुष्ठान करती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करील साध्य होय तत्काळ यज्ञदान तपफळ सर्व सिद्धी त्याशी होय. याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र ब्रह्म याच्या अवतार व्यक्त द्रष्टा ब्रह्मापरियशी. त्याशी झाला एक पुत्र अति लावण्य सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना. तो
त्वष्टा ब्रह्मापुत्राशी व्रतबंध करी परियशी कराव्या विद्याभ्याशी गुरुचे करी निरबला. गुरुची सेवा नाना परी करतसे ब्रह्मचारी वर्तता ऐसे परी अपूर्व एक वर्तले. वर्तता एके दिवशी आला पर्जन्य बहुवशी पर्णशाळा परियशी गळत होती गुरुची. त्यावेळी शिष्याशी निरोप दिधला गुरुकेशी त्वरित जावे आम्हाशी गृह एक दृढ असे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होते परियशी गृह करावे दृढशी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रव्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करिगा गृह ऐसे. ऐसा गुरु निरोप देती त्याची समय गुरुची सती सांगत असे ती प्रीती माते कंचुकी आणावी नसेल विणली अथवा शिवली विचित्र रंगी पाहिजे केली माझी अंगाप्रमाणे वहिली त्वरित आणि म्हणत असे. गुरुपुत्र म्हणे त्याशी मागेन एक तुम्हाशी अपादुका आणाव्या मजैसी चाले जैशी उदकावरी अथवा चिखल न लागे तयाशी न व्हावी अधिक पायाशी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जाये ऐसी. इतुके अवसरी गुरुकन्या काय करी जाता त्याचा पालवधरी आपणाशी काही आणावे तानवडे दोन्ही आपणाशी घेऊन यावे परियशी आणि कापना खेळाव्याशी घरकुल एक आणावे कुंजराचे दंते भरवे घरकुल तुवा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे नोहे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे जावे सोपस्कारासहित आणावे पाठ ठाणवी असावे त्या घरा भितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण कराव्या पाक यत्न मडकी करून आणि पा अनेक सांगेन मी तुझं रांधणे कराव्या शिकवे मज पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्न जाना पाक करता मडकेसी न लागे काजळ परियेशी आणून देगा भांडी येशी आणि सर्व सोपस्कर. गुरुकन्या ऐसे म्हणत ऐसे म्हणे अंगीकारिले शिशिराने रिक्त झालं तक्षणे महारण्य प्रवेशला. पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुस्त झाला त्यावेळी. पुस्त झाला वृत्तांत बाळक सांगी समस्त गुरुने मागितले जे वस्त कवने परी साध्य होय. मग म्हणे अवधूत त्या बाळाचे अभय देत सांगेन एक तुझे हित जेणे तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निधान काशीपूर महास्थान सकळा भिष्टे साधतील काशीपूर असे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझी मनकामना संध्येन धरी मनात. एकूण या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात ऐसे म्हणतात तापसी आपण नेईन म्हणे हर्षी तुझं करणी आपणाशी यात्रा घडे लाभ थोर तुझं करिता आपणाशी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ तोरी देशी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तत्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे त्यावेळी बाळा यात्रा करी आता बाळ म्हणे तपशीशी स्वामी माते निरोप देती नेनो यात्रा आहे कैसी कोणे परी रहाटावे. तापसी म्हणे तयाशी सांगेन यात्रा विदेशी तुवा करावे भावेशी नेमे भक्तिपूर्वक पहिले मन करणे केशी स्नान करावे नेमेशी जाऊन या विनायकांची पांचाळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगातीरा मन करणे का स्नान करावे मन कर्णिकेश्वर पूजा करीने धार जाऊनी कंबळेश्वर पूजा करी गा भावेशी ललिता देवे पूजोनी मग जावे तेथोनी जरासंधेश्वर चुकुनी पूजा करी गा भक्तीशी सोमनाथ असे थोर पूजावा टंकेश्वर त्यापुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी पशुपतीश्वर निका पूजा करून बाळका पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमनी चंद्रेश्वराशी नमोनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायक देखा पूजा करून एका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंधेश्वर पूजी लिंगे असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजा निका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी मनोभावे चतुर्वक्तेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करिगा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करून या पुन्हा प्रमाणे प्रकामेश्वर असे खुन पुढे ईश्वर ईशान असे चंडीश्वरा जाण पूजा करी भक्तीशी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्ची राजराजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेशी तुवा जावे भक्तीशी परान्न परद्रव्येश्वराशी पाणीग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग वसे मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी अर्चिमोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमने पूजा करी ग बाळका अविमुक्तेश्वराशी तुवा जाऊन या हर्षी पूजा करी गा भावेशी मोदादी पंचविनायक आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाये महाद्वारी जेथे असे मनमथारी विश्वनाथ परियसा बाळा तुवा येणे परी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंडपाभितरी जाऊनी नमस्कारावे ऐसी यात्रा करीने विश्वनाथ नमुनी मग निघावे तेथोनी दक्षिण मानसे यात्रेची मन कर्णिकेशी जाऊनी स्नान उत्तरवाहिनी विश्वनाथ ते पूजोनी संकल्पावे यात्रेची तेथून निघावे हर्षी मोदादी पंचविनायकांची पूजा करावी भक्तीची धुंडेराज पूजी मग पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजितू भक्तिभावे स्नान धर्म कुपेशी श्राद्धाती विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वराशी गंगाकेशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथ
वाराहेश्वर भक्तीशी दशाश्वमेध तीर्थेशी स्नान करा. श्रद्धेशी प्रयाग तीर्थीपर्यशी स्नान श्राद्ध करावे. पूजून या प्रयागेश्वराशी दशाश्वमेध ईश्वराशी पूजा करिगा. भक्तीशी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देव सर्वेश्वर मनोभावी. धुंडीराज भक्तीपूर्व पूजा करिगा. ब्रह्मचारी तीळ भांडेश्वर देखा. पूजा करून पुढे एका रेवा कुंडी स्नान निका. मानस सरोवरी मग स्नान. श्रद्धादी पितृगुण मन सरोवर पूजन. मनकामना पावनी जाण. एक ब्रह्मचारी पुढे जाऊन षष्टी योगिनी पूजा करिगा. एकोमनी कुक्कुट द्विजाते बंधुनी मंत्र तेथे जपावा. वारणशा दक्षिणांगे कुकुटे नाम वै द्विज. तस्य स्मरण मात्रेन सुस्वप्न भवेत. पुढे मासोपवाससी पूजिवे गोबाईसी. 7 कवड्या घालून या दिवशी नमन भावे करावे. शुक्र कुपी करी स्नान. करी शुक्रेश्वर अर्चन. मग पुढे अन्नपूर्णा नमून पूजा करी भावेशी. धुंडीराजा ते पूजन. ज्ञानवापी करी स्नान. ज्ञानेश्वरा अर्चन. दंडपाणी पूजावा. आनंद भैरवासी बंधुनी महाद्वारा जाऊनी साष्टांगीशी नमुनी विश्वनाथ अर्चिजे. ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष. ब्रह्मचारी करिगा हर्षे. योगीराज सांगत असे. आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैसी. संकल्प करून मानसी निघावे तुवा बाळका. जावे पंचगंगेशी स्नान करावे. महर्षी कोटी जन्म पाप नाशी. प्रख्यात असे पुराणांतरी. पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे. किराणा धूत पापा नाम. तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून. 5 नामे विख्यात जाण. नामे असती सगुण. एक बाळ एक चित्ते. एशा परी पंचगंगेशी स्नान करिगा भावेशी. बिंदू माधव पूजेशी पूजा करिगा केशवा. गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी. मंगळगौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा. मयुषादित्य पूजेशी जावे तुवा भक्तीशी. पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना. मागुती मुक्ती मंडपाशी जावे तुवा भक्तीशी. संकल्पावे विधीशी निघावे उत्तर मानसा. मग निघावे तिथून आदित्य ते पूजन. अमरदेकेश्वर अर्चन पापभक्षेश्वरा पूजिजे. नवग्रहांते पूजोनी काळभैरवा ते वंदोनी. त्रपाळा अर्चनी काळोकुपी स्नान करी. कृतिवासेश्वरा देखा पूजा करोनी बाळका. पुढे जाऊनी एका शंखवापी स्नान करी. तेथे आचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजोनी. सीतेश्वरा अर्चनी दक्षेश्वर पूजी. मग चतुरोक्तेश्वरी पूजा करी ओ बाळ तुझा. पुढे स्नान करणे काळ्या वृद्ध काळोकुपा जावे. काळेश्वराचे पूजन तुवा जावे भक्तीशी. अपमृत्युवेश्वरा हर्षी पूजा करिगा बाळका. मंदाकिनी स्नान करणे. मध्यमेश्वरा ते पूजने. तेथून मग पुढे जाणे. जम्बुकेश्वर पूजाव्या. वक्रतुंड पूजेशी तुवा जावे भक्तीशी. दंड खात कुपेशी स्नान श्राद्ध तू करी. पुढे भूतभैरवाशी पूजे. जे ईशानेश्वराशी जैगी वशय गुहेशी नमन करोने पुढे जावे. घंटाकुंडी स्नान करी. व्यासेश्वरा ते अर्चन करी. कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करिगा भक्तीशी. ज्येष्ठ वापी स्नान करणे. ज्येष्ठेश्वरा ते पूजने. सवेशी तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात. तेथून वाल्मिकेश्वराशी पूजा करिगा भक्तीशी. भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा. मातृपितृ कुंडेशी करणे श्राद्ध विधीशी. पिशाच मोचन तिथेशी पुढे जावे अवधारा. पुढे कंदर्पेश्वराशी पूजा करिगा भक्तीशी. कर्कोटक वापीशी स्नान करिगा बाळका. कर्कोटकेश्वराशी पूजा करिगा भक्तीशी. पुढे ईश्वर संगेशी स्नान दान करावे. अग्निश्वराची पूजेशी चक्रकुंडी स्नानाशी तुवा जावे भक्तीशी. श्राद्ध कर्म करावे. उत्तरार्क पूजन मत्स्योदरी करी स्नान. ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी. मग ऋणमोचन तेथेशी श्राद्धादी करावी भक्तीशी. पापविमोचन तेथेशी स्नानादी श्राद्धे करावी. तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करिगा भक्तीशी. असे तीर्थवेतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी विधीपूर्वक. गोदानी देता बहुत असे. मग जावे कपिलाधरा. स्नान श्राद्ध तुम्ही करा. सवेत्सवी द्विजवरा गोदान द्यावे परियेसा. वृषभध्वजा ते पूजन. मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदोन. वरुणासंगमी तुम्ही जावे. स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी. आदि केशव अर्चोनी पुढे जावे परियेसा. प्रल्हाद तीर्थ असे बरोबर. स्नान श्राद्ध तुवा करावे. प्रल्हादेश्वरा दे पूजावे. एक भावे परियेसा. कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे. मनोहर पूजोनी. त्रिलाचनेश्वर असंख्यातेश्वर पूजावे. पुढे जावे महादेवाशी पूजा करिगा भक्तीशी. द्रुपदेश्वर सादरीशी एक भावे अर्चावा. गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करिगा भक्तीशी. कामेतीर्थ पाहे. मग कामेश्वरा ते पूजोनी. गोप्रतारतीर्थ स्थानी पंचगंगेशी जाऊनी स्नान मागोती करावे. मनकर्णिका स्नान करणे. जलाशय ते पूजने. हनुमंता ते नमन करणे. मोदादी पंचविनायकाशी पूजा. अन्नपूर्णेशी धुंडीराज परेशी. ज्ञानवापी स्नानेशी ज्ञानेश्वर पूजावा. पूजी दंडपाणीशी मोक्षलक्ष्मी विलासाशी पूजा. पंचपांडवांची द्रौपदी विनायका पूजा. आनंद भैरवाशी अविमुक्तेश्वरा हर्षी पूजोनी संभ्रमेशी. विश्वनाथा सन्मुख सांगे. उत्तर मानस यात्रेन यथावते मया कृतां नुयानीति रिक्ता शंभू प्रियता मनया विभू. ऐसा मंत्र जपोनी साष्टांग नमन करूनी मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेशी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरे श्री नृसिंहस्वरूपख्याने सिद्धनामधारक संवादे काशी यात्रा निरूपण नाम एक चित्तविशतया. श्री गुरुदेव दत्तात्रेय नमस्तु. श्री गुरुदेव